एक तर एवढं बावळट भेटलं. पहिली चाल झाली. चाल झालं मी विणा काढला. विणा काढल्यानंतर मी असा विणा वाजवला. वाजवल्यानंतर मला वाटलं कोणतरी उचलं घ्यायला येईल. एक इन शर्ट केलेलं पोरग उठलं डायरेक्ट आलं. मला वाटलं वा इना घ्यायला आले. पण ते असं आलं कट मारला घरात निघून गेलं. म्हणलं रॉंग नंबर. मग एक आजोबा उठले त्यांनी विना घेतला आणि जागा जाऊन उभे राहिले. ते घरात गेलेलं गप बाहेर या म्हणा. ते गप नाही बाहेर आलं. घरातून येताना 2 काडेपिटीला काड्या आणल्या. मला म्हणलं मारा धरा. म्हणलं कशाला. म्हणलं मग असं नव्हतं करीत. म्हणलं बावळा टाकते काय तुंतून आहे का काय काढी. आपण बंगले बांधले, फ्लॅट बांधले, मोठमोठे टावर उभे केले. खरंच सांगा बंगल्यामध्ये देवघर मोठं का बाथरूम मोठं. या पाया पडतो. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली यावर म पेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्मराम. संसार संभ्रम भोगू नका. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. याच जन्मी ओळखी करा आत्मराम. संसार संभ्रम भोगू नका. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी. घेऊन या करी सुदर्शन. याच जन्मे ओळखी करा आत्मराम. संसार संभ्रम भोगू नका विठ्ठल. भगवान परमात्म्याचे सर्वात लाडके भक्त संत श्रेष्ठ नामदेवराय यांचा 4 चरणाचा जन्माला आल्याच्या नंतर माणसानं नेमकं काय करावं सांगणारा अभंग. महाराज म्हणतात शेवटची पाळी म्हणून भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला अनमोल किमचा नरदेह प्रदान केलाय बाबा. जर या नरदेहाचं वर्म चुकलं तर महाराज म्हणतात चुकली या वर्म फेरा पडे. आणि फेरा काय सोपा नाही. जा हडपसर ये गोंधळे नगर एवढा फेरा नाही. जा हडपसर ये गोंधळे नगर एवढा फेरा नाही बाबा. फेरा भरपूर मोठा आहे. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा एवढा फेरा आहे बाबा. मग महाराज म्हणतात एवढा जर फेरा चुका वाटत नसेल. जर या नरदेहाचं वर्म जाणून घ्यावं वाटत असेल तर ऐका या नरदेहाचं वर्म काय आहे. मनाचे कान करून ऐका. नामदेवराय म्हणतात याच जन्मी ओळखे करा आत्मराम. आणि संसार संभ्रम भोगू नका. याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळख करून घ्या. संसार संभ्रम काय भोगत बसू नका. ठीक आहे महाराज तुम्ही सांगता त्या पद्धतीने आमचा असं शेवटची पाळी म्हणून नरदेह मिळालेला असेल. जर आम्हाला वाटत असेल वर्म चुकू नये तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही त्या आत्मारामाची ओळखही करून घ्यायला तयार आहे. मग त्या आत्मारामाची ओळख करून घेण्यासाठी आम्ही कुठं जावं. महाराज म्हणतात कुठं जाण्याची गरज नाही. कुठं तीर्थाला जायची गरज नाही. कुठं हिंडायची गरज नाही. मग म्हणले काय करावं बाबा. नामदेव सांगतात संसारी असावे असोनी नसावे. आणि भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये राहायचं पण आसून नसल्यासारखं राहायचं. पण भजन मात्र भगवान परमात्म्याचं करायचं. का बाबा तर याच जन्मी ओळखी करा आत्मराम. संसार संभ्रम भोगू नका. म्हणले महाराज ठीक आहे तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करू. तुम्ही सांगता त्या पद्धतीने आत्मारामाची ओळख करू. तुम्ही सांगता त्या पद्धतीने संसारातच त्याची भक्ती करू. पण महाराज तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही चालायला तयार आहोत. पण आमचा फायदा काय. अजून सोपं करू. आम्ही तुम्हाला मत देऊ. तुम्हाला अजून काहीच करंट लागला नाही का. आम्ही तुम्हाला मत देऊ बाबा पण आमचा फायदा काय. म्हणले तुमचा फायदा का अत्यंत महत्वाचा फायदा आहे. हा संसारिकाचा फायदा नाही रे दादांनो. ऐका परमार्थिकाचा फायदा महाराज सांगतात. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी. आणि घेऊन या करी सुदर्शन. भगवान परमात्मा भक्ताच्या द्वारामध्ये सुदर्शन चक्र घेऊन राहील. सोपं बोलायचं झालं तर मागे पुढे उभा राहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. महाराज म्हणतात कोणतेही संकट जरी भक्तावरती आलं तरी ते तारण करण्याची ताकद त्या भगवान परमात्म्यात आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला त्या आत्मारामाला याच जन्मामध्ये ओळखून घ्या.
हा झाला अभंगाचा अर्थ. कीर्तन इथंच सुरू. लगेच मला नियोजन मंडळाला आधीच सांगितले वेळेत संपवायचे 12 वाजेपर्यंत. हा नाही नाही काळजी करू नका. गाडी जरी उशिरा सुटलेली असली तरी ड्रायव्हरचं काम आहे काय धाडकवायची नाही, वेळेत पोहोचवायची. हा गाडी जरी उशिरा सुटलेली असली काळजी करू नका. आता आपण काय फर्स्ट सेकंड थर्ड वर नाही चालणार, आपण डायरेक्ट टाप टाकून चालणार आहे. हसताना कसं हसावं, रडताना कसं रडावं हे जिथं शिकवलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन एक आत्मउद्धाराचं साधन आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. 23 वर्ष झाले तुम्ही कीर्तन ऐकताय. पुढचं द्वितीय तपपूर्ती 16 पुढच्या वर्षी होणार आहे. एक वाक्य बोलतो पास समजलं तर समजलं. कीर्तन करणं ही एक कला आहे. लक्ष देऊ नका. कीर्तन करणं ही एक कला आहे पण कीर्तनात अंग हरिरूप होणं ही एक साधना आहे. हा हा माझ्या वाक चातुर्यानं मी तुम्हाला इथं मोहित करू शकतो, तुमच्या मनासारखं करू शकतो. पण मला वाटतं मनासारखं व्हावं, मनाला आवडेल असं असावं का चित्ताला आवडेल असं असावं. बरोबर ना. कशाला आवडावं, चित्ताला. श्रोत्यानं त्याच्यासाठी वक्त्याला विचारावं महाराज काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण सारखं काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे काय खंडाईल कर्म, काय खंडाईल कर्म. समाधान चित्त माझे माझे काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय कृपा करील नारायण. हे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा, बाकी बडबड करू नका. आणि करा समाधान चित्त माझे. चित्ताचं हवं का मनाचं हवं, बोला 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 पटकन बोलायचं. चित्ताचं. मग खरं सांगा तुम्ही इथं चित्ताचं समाधान व्हावं म्हणून कीर्तन ऐकताय का मनाचं हवं म्हणून ऐकताय. खरं बोला बर का, झूठ बोले. हा 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 चित्ताचं मग एखादा असेल एखादा, पण मनासारखंच चाललंय. मनासारखं हसवलं रडवलं मनोरंजन विनोदाची कथा असावी. नाही दादांनो, हे नाही अजिबात नाही. चित्ताचं एक वाक्य बोलतो पा. मनाचं समाधान केलं तर धर्म मंडपात तोपर्यंत बरं वाटेल, पण चित्ताचं समाधान झालं तर जन्मजन्मीचं दुःख संपेल. इथं तोपर्यंत नको बाबांनो. इथं काय, इथं नाही, इथं आलं नाही. इथून गेल्याच्या नंतर सुद्धा आनंद प्राप्त झाला पाहिजे. कारण ऐका, प्रत्येक जीवाचा अट्टहास आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. कीर्तन लय मोठमोठे वक्ते तुम्ही बोलवले, लक्ष देऊन ऐका थोडंसं बारीक.
जशी सद्गुरुया बुद्धी देतील, ज्ञानोबराया तुकोबराया बुद्धी देतील, तसा सेवा करण्याचा प्रयत्न करेल. हा. आणि तुम्ही बोलून घेणार आहे, मला मी नाही बोलणार. तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही बोलून घेणार आहे. श्रोता जर चाणाक्ष असेल, श्रोता असावा, तो स्वतः नसावा. कळतंय ना? 5G श्रोता असावा, तो स्वतः नसावा. श्रोता जर श्रोता असेल तर वक्ता होतो, आणि श्रोता जर स्वतः असेल तर वागता होतो. सावध राहा. सर्व काही अट्टहास जेवढा चाललाय ना, एवढा सगळा अट्टहास चाललाय सुखासाठी. कशासाठी चाललाय? सुखासाठी. एकर त्याची 4 एकर केली, कशासाठी? पटपट बोलायचं. कायसाठी? सुखासाठी. 1 गुंठा होता त्याचे 4 गुंठे केले पुण्यात, कशासाठी? 1 फ्लॅट होता त्याचे 10 फ्लॅट केले, कशासाठी? सुखासाठी. याचा बांधकोर त्याचा बांधकोर, कशासाठी? कोरिता का काय? जाऊ द्या. 2 व्हीलर होती त्याची 4 व्हीलर केली, कशासाठी? सुखासाठी. 1 बायको होती त्याच्या एकीच वांदे. पण 1 केली, कशासाठी? सुखासाठी. मग सुख लागलं का? कसं ज्याला सुख लागलं त्यानं बोटवर करा. करा. एकही नाही मग काय रोज काय नुसतं अरे सुख लागलं. सगळा अट्टहास कशासाठी चाललाय? बोला. सप्ताह आहे कशासाठी? सुखासाठी. कीर्तन आहे कशासाठी? सुखासाठी. वादन आहे कशासाठी? सुखासाठी. गायक वादक मंडळ एवढे कीर्तनकार लांबून बोलवले, कशासाठी? सुखासाठी. सप्ताह करतोय कशासाठी? सुखासाठी. आणि लागलं का? नाही, असं नाही जमायचं ना. मग असं नाही जम. कुठंतरी विचार झाला पाहिजे ना. हा आज बाबा वय किती तुमचं टोपीवाले? 71. तुमचं 63. तुमचं 66. तुमचं 50. किती? 50. ठीक आहे. 73, 63, 65, 66, 50. आजपर्यंत मला तुम्हाला प्रश्न विचारावा वाटतो, आजपर्यंत सुख लागलं का? कसं काय? थोडं. कसं लागले? थोडं. मग कधी खुशी? नाही. पण छाती हात ठेवून सांगा बरं, सुख लागलं? नाही लागलं. इथं लागलं. इथं आल्यावर सुख लागते, घरी गेल्यावर इकडं तिकडं होते. पण तुकोबराया म्हणतात, अरे आम्हाला तर अखंडपणे सुख मिळालं, सर्व सुखले आलो, सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असो. आपल्याकडे कसं आहे सांगू का? लोक सहज बोलून मोकळे होतात. काय खरे महाराज, मेलं म्हणजे गेलं. तुमच्या का असंच आहे का? मी बऱ्याच दिवस झाले जमदाडे महाराज तो माणूस शोधितोय, त्याचा मला जरा सत्कार करायचा आहे. हे मेलं म्हणजे गेलं आणलंय कुणी, त्याचा मला जरा 4 चौघा सत्कारच करायचा, शाल श्रीफळ देऊन. हा, मेलं म्हणजे गेलं का मेलं म्हणजे चालू झालं? कसं शास्त्र काय सांगतं? मेलं म्हणजे गेलं का मेलं म्हणजे चालू झालं? थांब द्या. हे पुण्यरूपी जनना, पुण्यरूपी मरणा, पुण्यरूपी जननी जठरे शयन, पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं, पुण्यरूपी जनन, पुण्यरूपी मरण, पुण्यरूपी जननी जठरे शयन, पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि जननी जठरे शयनं, पुण्यरूपी जनन, पुण्यरूपी मरण, पुण्यरूपी जन जठरे शयन, पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. पुण्यरूपी जनन, पुण्यरूपी मरण, पुण्यरूपी जननी जठरे शयन.
गेलं का चालू झालं? गेलं आणलं कुठून? आणलं कुठून? अरे जे नको आहे जे आणले ना तेच तुम्हाला आम्हाला तोडायचे आणि ते जर तोडायचं असेल ना ते फक्त आणि फक्त माणसाच्या जन्मातच तोडता येतं अभंगाचं पहिलं चरण. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म तेरे नाम शेवटची पाळी एक मनुष्य जन्म मनुष्य जन्म तुकालिया वर्मा फेरा पडे तुकालिया वर्मा फेरा पडे हो मी ओळखी करा राम तुझ्या मी ओळखी करा शेवटची पाळी एक मनुष्य. भगवान परमात्म्याची भक्ती करायची ताकद भगवान परमात्म्याची भक्ती करायचं साधन हे फक्त आणि फक्त माणसाच्या जन्मामध्ये जमू शकतं. याच देही गण देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे आणि हे ज्ञान नाही कोठे याच देही गण देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे आणि हे ज्ञान नाही कोठे याच देही गण देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोठे आणि ज्ञान नाही कोठे आणि ज्ञान नाही तुम्हाला काय टाळे वाजवायला काय टोल नाका पडतो का? जोरात वाजवा की जरा. याची देही गडे दुसऱ्या नाही काय काय म्हणा ना भजन दुसऱ्या जन्मात जमणार. सोपं बोलू का? सोपं बोलतो. एखादं पळत पळत कुत्र आलं. कोण? पटकन बोला की कोण? कुत्र. आणि इथं येऊन बसलं. कोण? तुम्ही त्याला बसून देताल का? नाही का? का? त्याला कीर्तन ऐकायचा अधिकार नाही. ते कीर्तन ऐकू शकत नाही. मग कुत्र कीर्तन ऐकत नाही. कुत्र कीर्तनात बसत नाही. नाही. सोपं बोलू का? कुत्र होण्याच्या आधी ऐकून घ्या. भोगून आलोय. कुत्र्याचा जन्म भोगून आलोय. बैलाचा जन्म भोगून आलोय. किड्या मुंग्यांचा जन्म भोगून आलोय. 4 खाणी भोगून आलोय. हा भोगून आलोय. शेवटची पाळी म्हणून देवाने एवढा अनमोल किंमत नरदेह दिला आपल्याला. किती? या नरदेहाची किंमत करता येणार नाही. हा एवढा अनमोल किंमत. एखाद्याला जर म्हटलं ए दादा 5 लाख रुपये देतो एक डोळा काढून दे, देताल का? हो ना. नाही 5 देतो की नको.
मग देवानं 2 दिले फुकट कायला? कशाला? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. त्या भगवान परमात्म्याचं मुख पाहायला दिलं, हे दुसऱ्याच मुख पाहत बोंबलं धिंडते, त्याच्याच पाठीमाग पळते. राडा राडा तिकडेच झाला त्याचा राडा. म्हणजे किती विचित्र परिस्थिती आहे. 31 डिसेंबरला मी तो कोंढव्यात वरच्या खालच्या कोंढव्यात कार्यक्रम केला आणि कार्यक्रम करून निघालो होतो, घरी चाललो होतो. 2 पोरं, 1 पोरगे 1 पोरग, आईन तारुण्यातलं 20-25च्या घरातली असतात. दोन्हींना रस्ता पोरांते माझ्याच गाडीला आडवी आली. हे सुख? अरे हे सुख नाही रे. अरे सुख असं असावं की ज्या सुखाचा कधी नाश होऊ शकत नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल ना, ती फक्त माणसाच्या जन्मात करता येते. देवाचं भजन माणसाच्या जन्मात करता येतं. एक वाक्य बोलतो पहा गुरुवरांच्या मुखातले, मोक्ष जर भेटायचा असेल तो जिवंतपणे भेटतो, माणसाच्या जन्मात भेटतो, मृत्यू लोकात भेटतो आणि संतांच्या भेटी नच मिळतो. हे त्रिकालबाधी सत्य. मेल्यावरती कोणाला मोक्ष भेटत नाही, मेल्यावरती कुणी मुक्त होत नाही. नाथबाबा म्हणतात मेल्यावरती जर मोक्ष भेटेल असं जी म्हणतात ना ते अतिमूर्ख आहे. मेल्या पाठी मोक्ष आंबासी होईल आईसे जे म्हणत अतिमूर्ख. मेल्यावरती नाही, जे काही आहे ना ते जिवंतपणे आज आत्ता ताबडतोब भक्ती करायचे. बघू उद्या नाही जमणार. आला सप्ताह घातली माळ, गेला सप्ताह काढली माळ. अजिबात जमायचं नाही. अजिबात जमणार नाही. अखंडपणे त्या भगवान परमात्म्याचं चिंतन तुम्हाला आम्हाला करावं लागेल. अखंडपणे त्या देवाला आपलंसं करावं लागेल तरच दुःखाची निवृत्ती होईल, अन्यथा होणार नाही. कारण त्या दुःखाची निवृत्ती होण्यासाठीच देवानं तुम्हाला आम्हाला अनमोल किमचा नरदेह दिला. दिला कशाला दिला देवानं? त्या भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी दिला. सर्व कीर्तनात प्रमाण सर्वांचं पाठ आहे, देवे दिला देह. बोला बोला देह. भजना नक्की नक्की. मग तुमच्या या गोंधळे नगर मधलं कोण कोण भजन करते बोट वर करा बरं जरा. ही सगळीच आयडेंटिटी कार्डावाली दिसत या. म्हणजे हीच भजन करीत आणि बाकीचे काय करीत यात? फक्त काण्याचा आणि मात्र्याचा फरक झाला. दिला भाजनाला आणि वापरला भजन. औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया, काया पिया सुख से सोया न जमाना खोया. खायलो पेलो लेलो बस त्याच्यात घालवला. आता ऐका थोडस स्पष्ट बोलतो. ज्याला ज्याला देव आवडतो, ऐका, ज्याला ज्याला देव आवडतो त्यांनी बोट वर करा. काय विचारित आहे राव. देव देव आवडतो म्हणून तर येऊन बसलोय ना पुढं. ज्याला आवडत नाही त्यानं गेलं. ते आवडतो देव, सगळ्याला आवडतो. आता माझा दुसरा प्रश्न आहे, कोणाला कोणाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं त्यांनी बोट वर करा. सगळ्याला नाही वाटणार. ही तुकोबरायांच्या काळातली जमात आहे. त्यावेळेस तुकोबरा वरडू वरडू गेले काय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसोनी. वा 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 वा. ऐकाला घर पुसोनी, ऐकाला घर पुसोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर पुसोनी, ऐकाला घर पुसोनी, ऐकाला घर पुसोनी. देव घ्या कोणी, 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 देव नगरकर ऐका ऐका, घ्या घ्या देव घ्या. ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, देव
लगे देव न लगे झाले आयता येतोय गणेश जयंती उत्सव आला ना आयता येतोय तुमच्या आमच्या घराला काय काय मी कोणाबद्दल बोलतोय देवाबद्दल बोलतोय मग घेतला का घेतला गुरुजींनी पुढचं चरण सांगितलं देव न लगे देव न लगे का न लगे ठेवायला जागा नाही म्हणून न लगे हा ठेवायला जागा नाही म्हणून नाही एक बोलतो पहा आता हे बरेच नवीन आर्किटेक्चर निघालेत आर्किटेक्चर नवीन नवीन हे शिकले तेवढे हुकले आता माझ्याच पुढे 2-3 बसल्यात आता काय करीत 2-3 सिव्हिल इंजिनियर माझ्याच पुढे बसले आता माझ्याच बरोबर करता आता काय करीता पण असू द्या चला हे नवीन आर्किटेक्चर आले मला खरंच सांगा तुम्ही देव ठेवायला जागा नाही तुमच्या आमच्याकडे खरं बोला आपण बंगले बांधले फ्लॅट बांधले मोठमोठे टावर उभे केले खरंच सांगा बंगल्यामध्ये देवघर मोठं का बाथरूम मोठं या पाया पडतो बाथरूम मोठं काय काय मोठं आणि देवाला ठेवायला आता तुम्ही बैमान आहेत का कसे आहेत नेमके आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान झाले रे बैमान हे आता नवीन ते आर्किटेक्चर निघाले ते स्ट्रक्चर काढताना तो प्लॅन काढताना देवाचं देवघर काढीत आहेत कुठं कोपऱ्यात कशात पोर्च मध्ये बरोबर ना मी एकाला विचारलं का रे बाबा असलं काढता मला तुम्हाला काही कळत नाही का म्हणजे नाही कळत ना मला कळलं असतं तर तुला कशाला विचारलं असतं मला महाराज जर हे देवाचं देवघर जर आत घेतलं तर आमचा हॉल बसत नाही आमची बैठक व्यवस्था बिघडते आमचं फर्निचर बिघडते काय आत घेतल्या काय देवघर अरे बावळट ज्याच्यामुळं घरात राहतो त्याला जर घराच्या बाहेर काढीत असेल तो तुला घरातलं नीट ठेवील का ए जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा लाडूनी भागा लाडूनी भागा भागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो आता तरी जागा आता तरी सावध व्हा रे कोणा 10 गेले 20 गेले 30 गेले 40 गेले कुणी आज उद्या वरती आले आता तरी सावध व्हा जग जोगी जाग जाग बोलती जग जोगी जग टाळी टाळी जाग बोलती हा टाळी जग जोगी जग हात वरती जाग बोलती जग जोगी जाग बोलती जागता जगदेव राका काही भाव नका काही भाव बहुत दिवस आलाया नगरा
जग जोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव. अरे अनेक दिवसाचा फेरा घेऊन दादांनो बहुता दिवसा फेरा आला या नगरा. अरे अनेक जन्मोजन्मांतरीचा फेरा घेऊन या मनुष्य रूपी नगराला आलोय रे दादा. आता तरी सावध हो रे, आता तरी जागा हो, बस बाकी काही करू नकोस. हा आणि हे जिवंतपणे कळून घे, वेळ येण्याच्या आधी सावध हो, वेळ निघून गेल्याच्या नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ येण्याच्या आधी सावध हो रे दादा. आणि आयुष्याचं कल्याण करून घे. या नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आनंद या पदवीपर्यंत या नरदेहाच्या साधनानं जिवंतपणे जाता येतं. आणि हे एवढी संधी देवानं तुम्हाला आम्हाला दिली, ती संधी दौडू नका दादांनो. एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. हा मग आता एवढं सांगून झाल्यानंतर आता माझा तिसरा प्रश्न लक्ष देऊन ऐका. कोणाला कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, त्यांनी पटापट बोट वर करा. 1 2 3 4 5 6. कदाचित यांना माझा प्रश्न समजला नसावा किंवा ही संसाराला वैतागलेली साईना असावी. प्रश्न परत ऐका माझा. कोणाला कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं, देवाच्या घरी लवकर जावं, त्यांनी बोटवर करा. यांच्या सुनांनी लय यांना सुनवास केला का काय? जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला वाटतंय देवाच्या गावाला जावं. कारण ऐका, देवाच्या गावाला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत विसावा नाही. जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा. देव देव देईल विसावा, देव देईल विसावा. ऐका गोंधळनगरकर, जीवनामध्ये जर सुख हवा असं वाटत असेल, जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी वाटत असेल ना, तर तुम्हाला आम्हाला त्या देवाच्या गावाला जावं लागेल. का बाबा? तर जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. विसावा फक्त देवाच्या स्वरूपाला गेल्याच्या नंतर मिळतो. विसावा मिळणं म्हणजे काय? जिथं तृष्णा संपते, जिथं बाप संपत, जिथं कर्म संपत, जिथं वासना संपते, जन्म घ्यायला जे जे काही कारणीभूत आहे ना, हे जिथं संपलं जातं ना, त्याला विसावा म्हणतात. आणि हा विसावा त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जिवंतपणे गेल्याच्या नंतर प्राप्त होतो. तर ऐका, जीवन जगत असताना जर कोणाला तुमचं आमचं सुख सांगावं वाटत असेल, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेलं दुःख सांगावं वाटत असेल, ती फक्त एकच जागा आहे, ती फक्त आणि फक्त भगवान परमात्मा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारी दुःख. देवा 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 सुख दुःख. देवा सांगू 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 दरना दरना ररनननन.
जाऊ देवाची या गावा. का जाऊ बाबा, तर देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक. भूक एकच असावी, ती फक्त आणि फक्त मोक्षाची असावी. दुसरी कोणती भूक कामाची नाही दादा. हा, ही भूक ना आत्ता खाल्लं उद्या परत लागणार आहे, पण जन्मजन्मांतरीची भूक तुमच्या आमच्या पाठीमागे लागली ती म्हणजे मोक्षाची. आणि ही मोक्षाची भूक देवाच्या गावाला गेल्याच्या नंतरच प्राप्त होते. आणि हे जिवंतपणे जावं. ठीक आहे महाराज, आम्ही त्या देवाच्या गावाला जायला तयार आहोत, पण नेमका तो देव राहतो कुठं? जातो आम्ही, तुम्ही सांगता ना त्या पद्धतीने आम्ही त्या देवाच्या गावाला जायला तयार आहे महाराज. पण नेमका कुठं शोधावा सांगू? अभंगाचं दुसरं याचा जन्मी ओळखी करात मरा, याचा जन्मी ओळखी करात मरा, याचा जन्मी ओळखी करात मराम, याचा जन्मी ओळखी करात मराम, याचा जन्मी ओळखी करात मराम, याचा जन्मी ओळखी करात मराम. संस्कार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका, याचा जन्मी ओळखी करात मराम, ओळखी करात मराम. संसार संभ्रम संसार संभ्रम भोगू नका, जन्मी ओळखी करात मराम, याचा जन्मी ओळखी करात, याचा जन्मी ओळखी करात मराम. संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका, जन्मी ओळखी करात मराम, संसार संभ्रम भोगू नका, संसार संभ्रम भोगू नका. याच जन्मी ओळखी करा आत्मराम. जर तुम्हाला विसावा प्राप्त व्हावा वाटत असेल, जर तुमचं आमचं दुःख जावं वाटत असेल, तर नामदेवराय म्हणतात जर तुमचा आमचा फेरा चुकावा वाटत असेल तर एक काम करा रे बाबा, याच जन्मी ओळखी करा आत्मराम. याच जन्मामध्ये आत्मारामाची ओळख करून या. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा माहितीये, आम्हाला खंडेराया माहितीये, आम्हाला गणपती बाप्पा माहितीये, पण आत्माराम काय भानगडे, कुठं राहतो तो? हा, आत्मारामाचीच का ओळख करायला सांगतात? थोडस डोकं लावा, आता डोकं लावा, विचार करा. हा, डोक्याचा वापर करा. बाबा म्हणतात यूज ब्रेन, मेंदूचा वापर करा. कीर्तनाला येताना फक्त बरोबर मेंदूच घेऊन यायचा, बाकी नाही काय आणायचं. हा, आत्मारामाचीच का सांगितली? एक वाक्य बोलतो पा, जबाबदारीनं बोलतो, थोडस चित्रीकरण होतंय तरी जबाबदारीनं बोलतो. मृत्यू लोकांमध्ये जेवढे देव दिसतात हे देव नाहीत, देवाचे अवतार आहेत. देव याच्यापेक्षा भिन्न, देव याच्यापेक्षा वेगळा. पुरावा देऊन बोलतो, पुरावा. पुन्हा वाक्य बोलतो, मृत्यू लोकात जेवढे देव दिसतात हे देव नाहीत, देवाचे अवतार आहेत. देव याच्यापेक्षा भिन्न, देव याच्यापेक्षा वेगळा आहे. ज्ञानोबराय म्हणतात ए अनंत रूपे अनंत वेशे देखिला व्याप्यासी है, अनंत रूपे अनंत वेशे देखिले व्याप्यासी है. परखवा देवर खुना बांधली कैसी, परखवा देवर खुना बांधली कैसी, परखवा देवर खुना बांधली कैसी, परखवा देवर खुना बांधली कैसी. देखिला देखिला या देवा
भोपाळ इथला पहिलाच अभंग आहे ज्ञानोबरायांचा. योगिया दुर्लभ तो म्या देखिला. त्याच्यात ज्ञानोबराय म्हणतात ए अनंत रूपे अनंत वेशे देखील. मी त्याला इथं पाहताना अनंत रूपात नटलेला पाहिला. ज्ञानबाची मेके डोकं लावून वापरा, डोकं लावा थोडं. हा, इथं पाहताना अनंत रूपाने नटलेला पाहिला, अनंत वेशाने नटलेला पाहिला. पण याला नुसता इथं पाहिला, पण खरा पाहताना मी असा पाहिला. देखिला माय देवांचा देव. या देवांचा जो देव होता त्याला मी पाहिलं. आणि त्याला मी पाहिल्यानंतर काय झालं? पिटला संदेह निमाले तुझे पण देव आणि मी भिन्न आहे. हा संदेह जो माझ्यात होता ना, हा संदेह माझा निघून गेला. अजून एक प्रमाण देतो. ए देखिला देवा अधिदेव बरवा. समाधान जीवा पाहता वाटे गे माये. महाराज म्हणतात या देवांचा जो आद्य होता ना, तो देव पाहिला. आणि त्याला पाहिल्यानंतर मला समाधान झालं. त्याला पाहिल्यानंतर संदेह गेला. त्याला पाहिल्यानंतर माझ्यात आणि देवात जो भेद होता, हा भेद माझा निघून गेला. म्हणले पण तो पाहिला कुठं? म्हणले तो का मी पाहताना माझ्यामध्येच पाहिला. ज्ञानदेव म्हणे भाजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. या आत्मदेवाला हृदयस्थ आहे ना, तोच देव सगळ्यात मोठा. ऐका दादांनो, कारण महाराज म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतात ममैवांशी जीवलोके जीवभूते सनातन मनषष्टान इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. तुमच्या आमच्यात जो राहतो ना, जो तुम्हाला आम्हाला कीर्तन ऐकायला लावतोय, जो मला कीर्तन बोलायला लावतोय, जो सर्व विश्व ज्याच्या सत्तेनं चालतो ना, ती सत्ता म्हणजे देव आहे. आणि ती सत्ता कुठं राहते? तुमच्या आमच्या हृदयात. जनाबाई म्हणतात देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह माझा गेला. झाली संदेह माझा गेला. आत्मा राम राम आत्मा राम आत्मा राम हृदयी प्रकटला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह माझा गेला. संदेह माझा गेला. माझ्यामध्ये जो संदेह होता, हा अख्खा संदेह निघून गेला. कशानं गेला? तर तो आत्माराम माझ्या हृदयामध्ये प्रगट झाला आणि तो संदेह गेला. आजपर्यंत आपल्या झाला का? देव लांब नाही. 24 तास ज्याच्या सत्तेनं खातो पितो बोलतो, ती सत्ता म्हणजे देवे. सोपं बोलतो. चला, सगळ्यात मोठा देव कोणता? तुम्ही तर टकामकाल बघायला लागले माझ्याकडे. अरे काय पाकिस्तानातून आलो काय बॉम्ब टाकायला? अरे सोपं बोललो ना. सगळ्यात मोठा देव कोणता? का काहीच कळ ना. बाउन्स नाही चाललं. सगळ्यात मोठा देव, सगळ्यात माणूस. या पाया पडतो. माणूस जर असताना म्हणावं नसतं लागलं तुकडोजी महाराजांना, मानवारे माणूस केला जा. आता तरी माणसासारखं वाघ हे माणसाला म्हणावं लागलं असतं का? आपल्या या इकडं या आपलं कीर्तन प्रॅक्टिकल असते. व थुक्याला थुकान आंबड चुका नसते. या पुढे या की उभं राहिलं. स्वाबदारी या पुढं. आपला दृष्टांत सांगाय जाऊ द्या. तुमचं नाव काय? बाळासाहेब नेवसे. यांचं नाव काय आहे? बोला. 1. यांचं नाव काय? 2. यांचं नाव काय? 3 वार झाले. तुम्हाला नाही काय कळलं? मग काय लिलाव करीता का काय त्यांचा? आता बदलायचं. यांचं नाव काय? बाळासाहेब. कोणाचं? कोणाचं? यांचं. नक्की? हे काय? हे काय? हे काय? काय? हे काय?
बाळासाहेब नेवसे बोट ठेवा बरं, ठेवा ना. का का आजपर्यंत आपण आपल्याला तरी ओळखितो का? हा अजून सोपं करतो. स्वप्नील महाराज दौंडकर तुम्ही कीर्तनाला आज बोलवलंय बाबा. मग दिसतोय तो महाराज आहे का बोलतोय तो महाराज आहे? जा मागे. हा कोण दिसतोय? तो बोलतोय. हा उपना जसं वार आहे तसं उपना. एकाने म्हणा दिसतोय त्यो आणि एकाने म्हणा बोलतोय तो. तुमच्या इथे जागरण गोंधळ होतं का? जागरण गोंधळ होतं का नाही? आता नावच गोंधळ आहे नगरी, होतं का? ते वाजवतात त्याला काय म्हणतात? संबुळ. सत्यानाश झालाय सगळा. एक बहादर त्या दिवशी मला म्हणला महाराज श्राद्धाच्या कीर्तनाला गेलतो आणि एक बहादर म्हणला महाराज तुमचं डूम काल. म्हणलं कान टाळ फुडीन. याला मृदुंग म्हणतात, याला एवढी जर अक्कल नसेल महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन उग महाराष्ट्राला बोध झाला तुला. एक तर एवढं बावळट भेटलं श्राद्धाच्याच कीर्तनाला. मला अशी कशी भेटत याचा मला मेळ लागाना. पहिली चाल झाली. आता हे दोघांनी चाल सुंदर म्हणली. चाल झाल्यावर मी विणा काढला. विणा काढल्यानंतर मी असा विणा वाजवला. वाजवल्यानंतर मला वाटलं कोणतरी उचलं घ्यायला येईल. एक इन शर्ट केलेलं पोरग उठलं डायरेक्ट आलं. मला वाटलं वा इना घ्यायला आले. पण ते असं आलं कट मारला घरात निघून गेलं. म्हणलं रॉंग नंबर. मग एक आजोबा उठले, त्यांनी विना घेतला आणि जागा जाऊन उभे राहिले. ते घरात गेलेलं गप बाहेर यावं ना. ते गप नाही बाहेर आलं. घरातून येताना 2 काडेपेटीला काड्या आणल्या. मला म्हणलं महाराज धरा. म्हणलं कशाला? म्हणलं मग असं नव्हतं करीत. म्हणलं बावळा टाकते काय तुंतून आहे का काय काडी? ते काय संबुळ आहे का काय? आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे तुमचा घाला या गोंधळ येते हरिनाम संबळ. गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी तुमचा घाला या गोंधळ तेथे हरिनाम संबळ. संबुळ नाही संबळ. ते 2 गोल असतात. एक काडी वाकडी, एक काडी वाकडी. काडी काय करते? घुंबळूम सुंबळूम घुंबळूम सुंबळूम घुंबळूम सुंब. हे बी तसं नाही. घुंबळूम सुंबळूम घुंबळूम सुंबळूम घुंबळूम. हे बी खरं ते बी खरं. कीर्तन खरं तमाशा करा मंदिर खरं दाबा करा. पण एक काडी असते ती अजिबात इकडे येत. टक 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 टक. हेच करा हेच करा हेच करा हेच करा हेच करा हेच खरं. अजिबात इकडे येत नाही. आता सांगा महाराज दिसतोय तो का बोलतोय तो? बोलतोय तो. आता कसे बरं आले जाग्याव? मग बोलतोय तो महाराज, मग दिसतोय ते काय बोजगाव नाही का काय? बोजगावनच बोजगावनच. हा फक्त आपल्याला वाटते मी म्हणजे स्वप्नील महाराज दौंडकर. कशाचा? आतला आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. आतला निघून गेल्यावर 4 तासाच्या आत तुला खडकाव कोणी विचारणार सुद्धा नाही कसला होता. सोपं बोलतो. आतला निघून गेल्यावर आपलं नाव सुद्धा घेत नाही. लोक म्हणतात डेड बॉडी कधी येणार आहे. ही जीवनाची वस्तुस्थिती आहे. नाव सुद्धा घेत नाही. मग आपल्याला किंमत कोणामुळं? अरे बोला की आत्म्यामुळं. आपण देह का आत्मा? आत्मा नक्की नक्की का अजून सोम मोकळ करू? नक्की आपण म्हणजे कोण? देह का आत्मा? आत्मा. आणि देव म्हणजे कोण? आत्मा. देव म्हणजे कोण? सगळ्यात मोठा देव कोणता? हा महादेव. हा जमला आता. नशीब तुम्ही महादेव म्हणले. एक तर मला त्या दिवशी म्हणलं नवरदेव. अवघड कार्यक्रम लय अवघड आहे. जाऊ दे बरोबर नाही समजलं. चला ज्ञानोबरायांना विचारू आपण. ज्ञानोबराय म्हणतात
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण फक्त एकाला गातात. चहुवेदी जान 6 शास्त्री आणि 18 पुराणे. हरिशी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गातात कोणाला? हरीला. मग सगळ्यात मोठा देव कोण? हरी. अखंड हरिनाम सप्ताह कोणाच्या नावाचा सप्ताह? हरीच्या नाही घ्यायचं. कोणाच्या नावाचा? हरीच्या. 9 ते 11 कीर्तन होईल कोणाचं? हरीचं. सगळ्यात मोठं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण गातात कोणाला? हरीला. सप्ताह कोणाच्या नामाचा? हरीच्या. कीर्तन कोणाचं? हरीचं. कीर्तन झालं जागर कोणाचा? हरीचा. आणि हरी म्हणजे कोण? तेवढंच नाही कळलं. तेवढंच नाही कळलं. तुमची झालेत ना? झाल्यात का नाही? लग्न झाल्यात. मग मला खरंच सांगा, तुमच्या या परिसराला नवरदेव आधी का मंडप आधी? मंडप. या पाया पडू. त्याच्याकरता आधी विचारलो तुमची झाल्यात का? आधी काय? आधी काय? मंडप आहे कोणाच्या अनुषंगाने? नवरदेवाच्या. बोला बोला पटकन संपलं कीर्तन. मंडप आहे कोणाच्या अनुषंगाने? जेवण आहे कोणाच्या अनुषंगाने? वरमाई कोणाच्या अनुषंगाने? वराडीत कोणाच्या अनुषंगाने? डीजे आहे कोणाच्या अनुषंगाने? रुसारुशी फुगाफुगी कोणाच्या? सगळे कोणाच्या अनुषंगाने? आणि नवरदेव नसन तर येवणी वराडीनी बैसली आटेकी. येवणी वराडीनी बैसली आटेकी. येवणी वराडीने बैसली आटेकी. येवणी वराडीने बैसली आटेकी. कोण तनवरा नाही ओळखी. वा वा. तनवरा नाही ओळखी. कोण तनवरा नाही ओळखी. तनवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी? मी कवनाची मज सांगा कोणी. मी कवनाची मज सांगा कोणी. मी कवनाची मज सांगा कोणी. मज सांगा कोणी. ज्ञानोबरायांची परिभाषा आहे. ज्ञानोबरा म्हणतात अख्खं वराड येऊन बसलं. येवणी वराडीनी बैसली टेकी. पण कोण तो नवरा? नाही. अरे वराड अख्खं येऊन बसले पण नवरदेव नसेल तर त्या वराडाला किंमत नाही. सगळा परमार्थ चाललाय पण त्या देवाची ओळख नसेल तर जशी नवरदेव वराडाला किंमत नाही ना तशी किंमत नाही. दादा नाही का? त्या देवाला ओळखायचं आहे. चला जाऊ द्या मरू द्या. आजपर्यंत नाही समजलं. ज्ञानोबरायांना विचारू. ज्ञानोबराय म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम न घाली. मग दुसरीकडं मन घालूच नको. तुझ्या शरीरात जो आत्मा आहे ना हाच हरी आहे आणि तोच गणपती आहे. आज गणेश जयंती. ओंकार प्रणव उच्चार होय साचार. तो शब्द वाग्मय तो मी ऐसा. हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आणि देवा तुझी गणेश. तुमचं आमचं जे आत्मरूप आहे हाच गणेश आहे. हाच गणपती आहे. सगळ्यांच्या लग्नात पहिली मंगलाष्टक आहे कोणती? स्वस्तिक श्री गणनायकम. स्व म्हणजे स्वतः, अस्ति म्हणजे आहे. कोण? त्या गणपतीचं स्वरूप तू स्वतः आहेस. सांगितलं. गणेश जयंती ज्या दिवशी हृदयस्थ असणारा देव तुमच्या आमच्यात प्रगट होईल ना, ज्या दिवशी त्याची तुमची आमची भेट होईल, ज्या दिवशी त्याला ओळखला जाईल ना, त्या दिवशी खरी जयंती तुमच्या हृदयात साजरी झाली म्हणावं लागेल. आज झाली पाहिजे. बाबा म्हणतात
जीवाला सुख लागत नाही याचं कारण एकच आहे, त्याच्या वृत्ती सगळ्या बहिर्मुख झाल्यात. बहिर्मुख झालेल्या वृत्ती जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत त्याला सुखाचा राजस मार्ग सापडू शकत नाही. आपण सुख शोधतोय बाहेर, पण सुख बाहेर नाही, सुख आहे आत. देव आहे आत, आनंद आहे आत, समाधान आहे आत. फक्त ती शोधण्याची कला संतांना जाऊन विचारा, पण संतांची भेट होणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ. बहु अवघड आहे पण परी जग जेठी. पण देवानं जर कृपा केली तर संत जीवनात येतील. पण देवानं कृपा करण्यासाठी एकदा सगळ्यांनी हात वरती करा आणि देवाचं भजन करा. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई विठोबार कुमार देवाची भक्ती करायची. माझी नियोजित वेळ संपुष्टात आलेली आहे. देवाची भक्ती करायची असेल तर जिवंतपणे करा. देवाची भक्ती करायची असेल तर माणसाच्या जन्मातच करा. आणि देवाला जर आपलंसं करायचं असेल तर आत्ता ताबडतोब करून घ्या. एवढीच हात जोडून पायापुढे विनंती करतो. देव शोधत दुसरीकडे फिरूच नका. का बाबा. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, पण तुम्ही त्याला आठवा. आणि आठवायचाय तर आत आठवा, बाकी कुठं आठवू नका. आत शोधा. आतला जर शोधला आतला सापडला. कारण काय झालं, आहे आत आणि शोधितोय बाय. बाबा एक दृष्टांत देतात. काय झालं, एक म्हातारी होती म्हातारीचं. आणि ती म्हातारी काय करायची, रातचा तिला मुंगळा होता थोडासा. जेवण झालं की ती गोदाड्या शिवायची. कोण गोदाड्या माहिती का पण माहिती माहिती. हा काय करायची, ती गोधडी शिवायची. आणि गोधडी शिवता शिवता एक दिवस काय झालं, तिची सुई हरवली. आणि ती सुई शोधित होती. तेवढ्यात तिचा नातू आला. आजी काय झालं ग, काय शोधती. म्हणजे सुई हरवली. म्हणजे जा उजाडात जाऊन शोध. मग आजीने काय केलं, आजी तिथून उठली. बाहेर सरकारी लाईटीचा खांब होता, त्या खांबाखाली गेली आणि शोधायला लागली. काय सुई. गावातले तासभर झाला पण काय सुई सापडाना. गावातले 4 पुढारीण चालले होते रस्त्यानं. म्हणले काय झालं ग आजी. म्हणले सुई हरवली. हे करा एकमेकाने एकमेका सहाय्य करू, चला मदत करा. सुई शोधू लागला. ती 7-8 जण शोधायला आली. तेवढ्यात नेमकं गणेश जयंतीचं भजन होतं गावात. नाही कीर्तन होतं. आज कीर्तन होतं. कीर्तनावरून सगळी जण निघाली रस्त्यानं. काय शोधताय रे. म्हणले सुई हरवली आजीची. हे चला महाराजांनी सांगितले परोपकार केला पाहिजे, एकमेकाला सहकार्य लागा शोधू. काय लागलेलं सगळेजण सुई शोधायला. तेवढ्यात तिथून एक डोकेबाज चालला. मी बाकीच्याला डोके नव्हते असं मला म्हणायचं नाही, पण एक डोकेबाज चालला, हुशार चालला. म्हणले काय शोधताय रे गड्यांनो. म्हणले त्या म्हातारीची सुई हरवली, ती सुई शोधते. ते विचार करायला 1000 जण सुई शोधित आहेत, पण सुई काय. मग ती आजी सुई कुठे हरवली ग. म्हणले गर्दात गोदडे शिवत होते. म्हणले मग इथं का शोध येते. म्हणला ना तू म्हणला उजेडात शोध. कुठं कुठं म्हणून शोध येते. कुठं एक वाक्य बोलतो. महाराष्ट्रातील सर्व संतांना देव सापडलाय आत. सगळ्याची प्रमाणात माझ्याकडे आता वेळ नाही मला सांगायला. सर्व संतांना देव सापडलाय आत. मग आपण जर बाहेर भटकीत असेल
तर माणसाची अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. बाबा म्हणतात वक्त्यानं बोलत असताना, कीर्तन करत असताना एका गोष्टीचं गांभीर्य ठेवावं, ऐकणाऱ्या श्रोत्याची ऐकण्याची उंची कशी वाढेल आणि तो मोक्षापर्यंत कसा जाईल याचाच प्रयत्न करावा. लोकमान्य नाही झालं तरी जमेल, जनमान्य नाही झालं तरी जमेल, पण देवमान्य, शास्त्रमान्य आणि साधू मान्य झालं पाहिजे, त्याला कीर्तन म्हणतात. लोकाला काय काय आवडते, लोकांच्या पद्धतीने नाही, त्या भगवान परमात्म्याच्या, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या विचारांनी झालं पाहिजे. देव लांब नाही आत्म्याचे, म्हणून नामदेवराय म्हणतात याच जन्मी ओळखी करा आत्माराम. त्या आत्मारामाची ओळख करून घ्या. एवढीच जाता आता विनंती करतो.